तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्या, असाच विचार मनात ठेवून मुलुंडच्या राजूदादांनी चालू केलेला आहे आपला सँडविचचा व्यवसाय. राजूदादांकडे तुम्हाला मिळणार आहे युनिक असं पास्ता सँडविच. पास्ता आतापर्यंत आपण खाल्ला असेल, पण पास्ता सँडविच कसं बनतं ते चला बघूया. दादांनी इथे घेतलेला आहे एक भांडा आणि भांड्यामध्ये गेलेला आहे हाफ बॉइल्ड पास्ता. त्यामध्ये गेलेले आहे मेयोनीज, शेजवान चटणी आणि वरून आलेला आहे सॉस. त्यामध्ये गेलेले आहेत सिक्रेट मसाले जे वाढवणार आहेत पास्ताची टेस्ट. आणि बघितलं तिथे सगळ्या प्रकारचे मसाले आलेले आहेत. दादांनी हे स्टॉल चालू करून 10 वर्ष झालेली आहेत आणि 10 वर्षापासून ते आपल्या हातची चव मुलुंड मधल्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि लोक लांबून लांबून ह्यांच्याकडे हा पास्ता सँडविच खायला येतात. दादांनी इथे ते भांडे ठेवलेलं आहे तंदूर भट्टीवरती. त्यामध्ये टाकलेलं आहे थोडं पाणी, कारण की पास्ता शिजण्यासाठी. बघितलं पास्ता किती क्रीमी दिसत आहे ते. पास्ता तयार होईपर्यंत दादांनी इथे सँडविच बनवण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. इथे घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाइस आणि त्यावरती लावलेलं आहे भरभरून असं अमूल बटर. बघितलं दोन्ही बाजूला बटर आलेलं आहे. त्यानंतर ब्रेडच्या स्लाइसला लावली जाणार आहे ती त्यांच्याकडची स्पेशल अशी लाल चटणी. बघितलं तुम्ही इथे मस्तपैकी लाल चटणी लावून झाल्यावरती वरून येणार आहे तो पास्ता. पास्ता सँडविचच्या एका स्लाइस वरच नाही तर दोन्ही स्लाइस वरती ठेवला जातो, म्हणजे या सँडविच मध्ये भरभरून असा पास्ता येतो. वरून येतं ते एक स्लाइस ब्रेडची आणि त्यावर पुन्हा हा पास्त्याची स्लाइस ठेवली जाते. टोस्ट करण्यासाठी दादा इथे टोस्टर रेडी करत आहे. टोस्टरला लावलेला आहे अमूल बटर आणि इथे हा सँडविच गेलेला आहे टोस्टर मध्ये. त्यानंतर हा टोस्टर बंद झाल्यावरती हा टोस्टर जाणार आहे सरळ भट्टीमध्ये, म्हणजे इथे हा सँडविच आहे तो तंदूर भट्टी सँडविच आहे. आणि खरं सांगते ह्यांच्याकडे सँडविच मध्ये तुम्हाला खूप जास्त व्हरायटीज मिळतील, पण तुम्हाला इथे सगळ्यात स्पेशल असा हा पास्ता सँडविच मिळणार आहे. पास्ता लवर असतील त्यांनी नक्की एकदा ना एकदा तरी दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा, जे आहे मुलुंड वेस्टला जैन मंदिराच्या समोर सरोदय नगरला. इथे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. बघितलं दादांनी इथे अमूल बटर लावलेलं आहे सँडविच वरती आणि त्याचे 4 तुकडे केलेले आहेत आणि प्लेट मध्ये 4 तुकडे लावलेले आहेत. किती छान दिसत आहेत. अक्षरशः हा सँडविच बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. वरून येणार आहे भरभरून असं चीज जे श्रेडेड केलेलं आहे आणि चीज लवर असतील ना त्यांना सुद्धा हे सँडविच खायला खरंच मजा येणार आहे, कारण की मलाच बघून एवढी मजा येत होती ना की मी कधी खाते असं मला झालेलं. पण तरी इथे आपली आतुरता अजून काही संपलेली नाहीये, कारण की वरून येणार आहे मेयोनीज. मेयोनीजने याला गार्निशिंग केलेलं आहे. बघितलं किती छान दिसतंय ते हे सँडविच. हे सँडविच नाही तर अक्षरशः डबल टेबल धमाका सँडविच आहे, जे तुम्ही एकदा खाल ना तर खातच राहाल. इतकं बेस्ट सँडविच तुम्हाला मुलुंड मध्ये कुठेच मिळणार नाही. आणि त्याबरोबर दिलेली ही चटणी तर लाखात एक आहे. इथे आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे आणि मी सँडविच वरती आता तुटून पडणार आहे. बघितलं तुम्ही इतकं जबरदस्त सँडविच दिसतंय ना की बघून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आणि तुम्हालाही जर असं जबरदस्त सँडविच बघून तोंडाला पाणी सुटत असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा मुलुंड वेस्टला जैन मंदिराच्या समोर सरोदय नगरला राजूदादांच्या स्टॉलला. सँडविचच्या पहिल्याच बाईट मध्ये मी सरळ ढगात गेली, मग तुम्ही वाट कसली बघताय, लवकरात लवकर या. तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्या, असाच विचार मनात ठेवून मुलुंडच्या राजूदादांनी चालू केलेला आहे आपला सँडविचचा व्यवसाय. राजूदादांकडे तुम्हाला मिळणार आहे युनिक असं पास्ता सँडविच. पास्ता आतापर्यंत आपण खाल्ला असेल, पण पास्ता सँडविच कसं बनतं ते चला बघूया. दादांनी इथे घेतलेला आहे एक भांडा आणि भांड्यामध्ये गेलेला आहे हाफ बॉइल्ड पास्ता. त्यामध्ये गेलेले आहे मेयोनीज, शेजवान चटणी आणि वरून आलेला आहे सॉस. त्यामध्ये गेलेले आहेत सिक्रेट मसाले जे वाढवणार आहेत पास्ताची टेस्ट. आणि बघितलं तिथे सगळ्या प्रकारचे मसाले आलेले आहेत. दादांनी हे स्टॉल चालू करून 10 वर्ष झालेली आहेत आणि 10 वर्षापासून ते आपल्या हातची चव मुलुंड मधल्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि लोक लांबून लांबून ह्यांच्याकडे हा पास्ता सँडविच खायला येतात. दादांनी इथे ते भांडे ठेवलेलं आहे तंदूर भट्टीवरती. त्यामध्ये टाकलेलं आहे थोडं पाणी, कारण की पास्ता शिजण्यासाठी. बघितलं पास्ता किती क्रीमी दिसत आहे ते. पास्ता तयार होईपर्यंत दादांनी इथे सँडविच बनवण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. इथे घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाइस आणि त्यावरती लावलेलं आहे भरभरून असं अमूल बटर. बघितलं दोन्ही बाजूला बटर आलेलं आहे. त्यानंतर ब्रेडच्या स्लाइसला लावली जाणार आहे ती त्यांच्याकडची स्पेशल अशी लाल चटणी. बघितलं तुम्ही इथे मस्तपैकी लाल चटणी लावून झाल्यावरती वरून येणार आहे तो पास्ता. पास्ता सँडविचच्या एका स्लाइस वरच नाही तर दोन्ही स्लाइस वरती ठेवला जातो, म्हणजे या सँडविच मध्ये भरभरून असा पास्ता येतो. वरून येतं ते एक स्लाइस ब्रेडची आणि त्यावर पुन्हा हा पास्त्याची स्लाइस ठेवली जाते. टोस्ट करण्यासाठी दादा इथे टोस्टर रेडी करत आहे. टोस्टरला लावलेला आहे अमूल बटर आणि इथे हा सँडविच गेलेला आहे टोस्टर मध्ये. त्यानंतर हा टोस्टर बंद झाल्यावरती हा टोस्टर जाणार आहे सरळ भट्टीमध्ये, म्हणजे इथे हा सँडविच आहे तो तंदूर भट्टी सँडविच आहे. आणि खरं सांगते ह्यांच्याकडे सँडविच मध्ये तुम्हाला खूप जास्त व्हरायटीज मिळतील, पण तुम्हाला इथे सगळ्यात स्पेशल असा हा पास्ता सँडविच मिळणार आहे. पास्ता लवर असतील त्यांनी नक्की एकदा ना एकदा तरी दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा, जे आहे मुलुंड वेस्टला जैन मंदिराच्या समोर सरोदय नगरला. इथे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे. बघितलं दादांनी इथे अमूल बटर लावलेलं आहे सँडविच वरती आणि त्याचे 4 तुकडे केलेले आहेत आणि प्लेट मध्ये 4 तुकडे लावलेले आहेत. किती छान दिसत आहेत. अक्षरशः हा सँडविच बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. वरून येणार आहे भरभरून असं चीज जे श्रेडेड केलेलं आहे आणि चीज लवर असतील ना त्यांना सुद्धा हे सँडविच खायला खरंच मजा येणार आहे, कारण की मलाच बघून एवढी मजा येत होती ना की मी कधी खाते असं मला झालेलं. पण तरी इथे आपली आतुरता अजून काही संपलेली नाहीये, कारण की वरून येणार आहे मेयोनीज. मेयोनीजने याला गार्निशिंग केलेलं आहे. बघितलं किती छान दिसतंय ते हे सँडविच. हे सँडविच नाही तर अक्षरशः डबल टेबल धमाका सँडविच आहे, जे तुम्ही एकदा खाल ना तर खातच राहाल. इतकं
बेस्ट सँडविच तुम्हाला मुलुंडमध्ये कुठेच मिळणार नाही आणि त्याबरोबर दिलेली ही चटणी तर लाखात एक आहे. इथे आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे आणि मी सँडविच वरती आता तुटून पडणार आहे. बघितलं तुम्ही, इतकं जबरदस्त सँडविच दिसतंय ना की बघून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आणि तुम्हालाही जर असं जबरदस्त सँडविच बघून तोंडाला पाणी सुटत असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा मुलुंड वेस्टला जैन मंदिराच्या समोर सरोदर नगरला राजू दादांच्या स्टॉलला. सँडविचच्या पहिल्याच बाईट मध्ये मी सरळ ढगात गेली. मग तुम्ही वाट कसली बघताय, लवकरात लवकर या.